आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय सचिनजी ओंबाईसे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना मी सोलापूर शहरामध्ये 1 ते 8 झोनमधील जी नालेसफाईच्या बाबतीमध्ये खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं झालेली आहेत आणि आदिला नदीच्या खोलीकरण रुंदीकरणाच्या बाबतीमध्ये जी आयुक्त साहेबांनी चौकशीची जी काही चौकशी समिती जी गठीत केली आहे, जी वीणा पवार मॅडमच्या माध्यमातून जी चौकशी कमिटी आज गठीत झालेली आहे, त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या सारिका अकोलकर मॅडम यांना चौकशीचा अहवाल येण्या अगोदर सक्तीच्या रजेवर पाठवणे हे कुठेतरी संशयास्पद वाटतं किंवा कुठेतरी राजकारण ह्या ठिकाणी होताना दिसतंय। मग त्या अनुषंगाने आज मी ह्या ठिकाणी माननीय आयुक्तांना भेटून निवेदन दिलेलं आहे। खोलीकरणाचं जे काम झालेलं आहे, रुंदीकरणाचं जे काम झालेलं आहे, त्याचे रेट जे असतात त्याच्यामध्ये शॉर्टभूम आणि लॉंगभूमच्या बाबतीमध्ये जी ठरलेले रेट आहेत, DSRच्या माध्यमातून जे काही बाजारभाव असतो, जे काही महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरना जे अदा करण्यात आलेले जे काही कामं आहेत, जी काही बिलं आहेत किंवा जो काही रेट आहे, तो काय रेट सन्माननीय महानगरपालिकेला आयुक्तांना सोडून ठरत नाही असं मला वाटतं आहे किंवा सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता म्हणून सारिका अकोलकर मॅडम काय हे काय घरामध्ये बसून हे काय रेट ठरवलेले नाही आहेत। म्हणून मला असं वाटतं आहे की नाले दुरुस्ती करणे किंवा खोलीकरण करणे किंवा त्याचे रुंदीकरण करण्याचं काम त्याच्यामध्ये अनेक अधिकारी त्या ठिकाणी समाविष्ट असतात। त्याच्यामध्ये झोन अधिकारी असतात, चीफ ऑडिटर असतात, JE असतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना। आता तर एक नवीन तंत्रज्ञान ह्या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्याच्यामध्ये तिथं काम करत असताना त्या ठिकाणी खोलीकरणाचं व्हिडिओ काढलं जातं, रुंदीकरणाचा व्हिडिओ काढला जातो, फोटो काढले जातात, त्यामध्ये जिओ टॅगिंग असतात। त्यामुळं आणि बिलं काढताना देखील का चीफ ऑडिटर का झोपलेला होता का, त्या ठिकाणी अनेक अधिकारी त्या ठिकाणी जबाबदार असताना देखील फक्त सारिका अकोलकर मॅडमना जबाबदार ठरवणं आणि त्यांना त्या खुर्चीपासून लांब करणं हे काही योग्य वाटत नाही आहे। ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये अशा अनेक तत्कालीन आयुक्त आलेले आहेत, त्या आयुक्तांनी सारिका अकोलकर मॅडम यांना 10 पैकी 9 गुण दिलेले आहेत CR म्हणून एखाद्या अधिकाऱ्याचं जर काम चांगलं असेल तरच एखादा IS अधिकारी त्या ठिकाणी ग्रेड देत असतो। मग मला असं म्हणायचं आहे की ते बाकीची काही तत्कालीन आयुक्त होते ते बी त्याच्यामध्ये दोषी होते का त्यांना का अधिकारी ओळखण्याची परिपक्वता नव्हती का? ह्या सगळ्या गोष्टी जी आहेत हे कुठेतरी संशयाला वाव देणारं काम आहे का? सारिका अकोलकर मॅडमच्या जागी कुणाला बसवण्याचा कट असताना काही नगरसेवक त्या ठिकाणी रस्त्यात का, हे देखील संशयास्पद गोष्ट आहे। म्हणजे दोषी धरत असताना जर त्या ठिकाणी धरत असताना सगळ्यांना त्या ठिकाणी संबंधितांना दोषी धरलं पाहिजे। बिलं काढताना चीफ ऑडिटर त्या ठिकाणी काय झोपला होता का, त्या ठिकाणी ऑडिट करणारे लोक झोपले होते का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत। म्हणून मी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना ह्या ठिकाणी लेखी निवेदन दिलेलं आहे। सारिका अकोलकरच्या मॅडमच्या बाबतीमध्ये कुठेही त्या ठिकाणी राजकारण होता कामा नये। त्यांनी ज्या पद्धतीने बिलं काढलेली आहेत, बिलं दिलेले आहेत, रेट दिलेला आहे, ते रेट काय त्यांनी घरामध्ये बसून दिलेलं नाही आहे। त्यामुळे त्या ठिकाणी मला असं वाटतं की सारिका अकोलकर मॅडम ह्या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी आहेत। महिला अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी थांबणं हे एक काम आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 110 नगरसेवक आहेत, 111 नगरसेवक आहेत। त्याच्यामध्ये फक्त जर 8 ते 10 नगरसेवक पुढाकार घेऊन जर एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला, जर एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याला जर त्या ठिकाणी जर आरोप करत असतील तर ते कुठेतरी गैर आहे असं मला वाटतं आहे। जर तुम्हाला जर दोषी ठरवायचं असेल तर तुम्ही चांद्यापासून तर बांद्यापर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घ्या ना दोषी। JE त्यामध्ये सगळ्यात जास्त जबाबदार असतो, त्यांना JEला दोषी पकडा ना तुम्ही, सगळ्यांनाच पकडा। सारिका अकोलकर मॅडम जर त्या ठिकाणी चुकले असतील त्यांना देखील त्या ठिकाणी तुम्ही टार्गेट म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप केला पाहिजे म्हणजे परंतु त्यांना सोडून बाकीच्यांना सोडून यांच्यावर आरोप करणं म्हणजे हे कुठंतरी संशयास्पद वाटतं। म्हणून ह्या ठिकाणी भेट दिलेली आहे। आणि दुसरी गोष्ट, मी संध्याकाळी देखील वीणा पवार मॅडम यांना त्यांना निवेदन देणार आहे, त्यांची भेट घेणार आहे। त्यांच्यावर देखील कोणता राजकीय दबाव येऊन जर त्यांनी त्या पद्धतीने जर काम करत असतील तर ते कुठंतरी चुकीचं असेल असं मला वाटतं। परंतु वीणा पवार मॅडम ह्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये परिचित होत्या, त्यांनी देखील योग्य त्या न्यायाने त्या ठिकाणी चौकशी करावी आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने काम करा अशी आशा व्यक्त करतो। मी त्यांची भेट घेणार आहे।